नुसतं लढ म्हणा ही ज्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेतोय ते या सर्व पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या आधारस्तंभ असणारे आमचे आदरणीय डॉक्टर यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय डॉक्टर राजेंद्र वस्तर. नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदरगड राधानगरीचे आमदार माननीय आंबेडकर साहेब, या गावचे सरपंच आदरणीय आरती काका, तीन दादा आणि बाकी सर्व. खरा उल्लेख केला पाहिजे तो के देसाईंचा, की त्याने इतकं सुंदर नियोजन केलं. एका चांगल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आपण जमलेलो आहोत आणि या पुस्तकानं महाराष्ट्रात काय होईल, हे पुस्तक महाराष्ट्रात काय करू शकेल, अशा पद्धतीचा विचार आपल्याही मनात आला असेल. मुळात हे पुस्तक उदरगडामध्ये निर्माण होणं याला काही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, म्हणजे ज्या प्रांगणात तुम्ही बसलेला आहात आणि ज्या शाळेच्या समोर बसलेला आहात, या शाळेचा आखलेला पाया हा जे.पी. नाईक आहे. आणि जे.पी. नाईक साहेबांच्या कल्पनेनं जर भारताचं शिक्षण गेलं असतं तर आज जो भारत दिसतो आहे याच्यापेक्षा अधिक प्रचंड असा महाकाय सत्ता झालेला देश झाला असता. तो होऊ शकला नाही. याचं कारण नेहरूंच्या नंतर नाईक साहेबांचं शिक्षण स्वीकारण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणी दाखवली नाही. म्हणजे नेहरूंचं प्रचंड प्रेम होतं नाईक साहेबांच्या. जो कोठारी आयोग तुम्ही कधीतरी पुस्तकात वाचला असाल तो मौणी विद्यापीठामध्ये टाईप झाला आणि त्याची पहिली जी पृष्ठ होती, पानं होती सगळी, म्हणजे पहिला कच्चा खरडा आजही मौणी विद्यापीठामध्ये आहे. त्या सगळ्याचं काय आपण विचार करतो आणि मग या पुस्तकाचा विचार कसा करतो. म्हणजे त्या काळी नाईक साहेबांनी इथल्या सगळ्या शाळांच्या मध्ये पेटी ग्रंथालय सुरू केलेलं होतं. म्हणजे एका गावात एक पेटी असेल तर पुढच्या गावात दुसरी पेटी असायची आणि संपूर्ण तालुकाभर ती पेटी फिरायची. आणि जेव्हा ती पेटी परत यायची मौनी विद्यापीठामध्ये त्यावेळी नवे ग्रंथ भरले जायचे आणि ती पेटी पुढे जायची. ही कल्पना पुन्हा एकदा या तालुक्यात रुजवण्याची गरज आहे आमदार साहेब. म्हणजे सगळे पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, सभापती मॅडम आहेत, आमदार साहेब आहेत. फार नाही काही करायचं की प्रत्येक शिक्षकानं एक पुस्तक दिलं इथल्या तरी किती पुस्तकं होतील आणि ती पेटी कशी बुदरगडच्या 103-13 गावामध्ये पोहोचेल. त्या भले शाळेत मुलं ती पुस्तकं फाडू द्यात, नाही वाचली तर हाताळून त्याची पानं वेगळी करू द्यात, पण ती पुस्तकं पाहू द्यात. मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तक पाहणं अधिक गरजेचं आहे. ज्या ई तंत्रज्ञानाचा तुम्ही फार गवगवा करता आणि आता मिटिंगांचे आदेश सुद्धा शिक्षणाधिकारी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात, हे इतकंस तंत्रज्ञान खरं नाहीये, लक्षात घ्या. हा फक्त भ्रम आहे. या भ्रमातून बाहेर पडाय हे गरजेचं आहे, पण हे तुमच्यात भ्रम उत्पन्न करणार आहे. आणि या भ्रमातच तुमचं शिक्षण जर झिंगलं तर उद्याच्या भारताला फार भवितव्य असं म्हणायला जागा नाही. बराक ओबामाने जेव्हा आपली खुर्ची सोडली त्यावेळेचं शेवटचं भाषण कधीतरी इंटरनेटवर उपलब्ध आहे, वाचा, की माझ्या मुलांना इंटरनेट आणि मोबाईल मधून कसं बाहेर काढायचं हा माझा आताचा अत्यंत छळणारा प्रश्न आहे, नोंदवून ठेवले. हे सगळं मी म्हणत असताना आणि हे पुस्तकाविषयी बोलत असताना मी या कार्यक्रमाला का आलो,
तर दीपक मेंगाणे 5 पैसे सुद्धा खात नाहीत असं माझं आतापर्यंतचं मत आहे. तुमच्यापैकी कोणी जर 5 पैसे दिले असतील तर मी बदलायला तयार आहे. हे मी का म्हणतोय, इतकं भ्रष्ट आणि पोखरलेलं शिक्षण खात आहे. हे भ्रष्ट केलं कोणी? हे अधिकारी भ्रष्ट नसतात, अधिकाऱ्यांना भ्रष्ट करणारे शिक्षक असतात. आपणच त्यांना भ्रष्ट करतो. साहेब एवढं 10 घ्या पण मला उद्या काहीतरी हे करा. मला सहसा शिक्षकाच्या कार्यक्रमाला बोलवत नाही, कारण हे सगळं ऐकावं लागतं, ऐकायला. पण सांगण्याशिवाय मला इलाज नाही. म्हणजे गेली 11 वर्षे मी ओरडत होतो की या सगळ्या इंग्रजी शाळांच्याकडे तुम्ही नीट बघा. आपल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या घरांना उद्ध्वस्त करणारी ही अत्यंत विषारी नागवेल आहे. जिथं मी महाराष्ट्रात गेलो असेल तिथलं माझं भाषण ह्या प्राथमिक शाळा जगल्या पाहिजेत. का जगल्या पाहिजेत? जर वासनोलीची प्राथमिक शाळा बंद पडली किंवा भटवाडीची शाळा बंद पडली, यात पोरांचं काही बिघडणार नाहीये. बाप काहीही करून मुलाला शिकवणार आहे, पण तिथल्या पोरींचं शिक्षण बंद पडलं. आणि या सगळ्यासाठी प्राथमिक आम्ही का शिकलो? प्राथमिक शाळा होत्या म्हणून शिकलो. जर प्राथमिक शाळा नसत्या, आणि प्राथमिक शाळा ही कुणाची देण होती? यशवंतराव चव्हाणांची देण होती. यशवंतराव चव्हाणांच्या 2 गोष्टी तुम्ही आठवल्याच पाहिजेत, बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव चव्हाण, की त्यांनी पहिल्यांदा नादारी सुरू केली. ईबीसी जे फॉर्म तुम्ही भरता आता हायस्कूलमध्ये, ही ईबीसी बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव चव्हाणांनी सुरू केली. ती जर नसती तर खेड्यापाड्यातल्या सगळ्या गोरगरिबाच्या पोरांना शिक्षण मिळालंच असतं, असं बिलकुल शक्य नव्हतं. म्हणजे आज जे आम्ही शिकलो ते नादारीमुळे शिकलो, या प्राथमिक शाळांच्या मुळे शिकलो, आणि या प्राथमिक शाळांचा भक्कम आधार जे.पी. नाईक साहेबांनी उभा केलेला होता. म्हणजे हे नाईक साहेबांचं महत्वाचं योगदान. आणि अशा तालुक्यामध्ये काहीतरी घडतंय, भले ते प्राथमिक स्तरावरच असेल, प्राथमिक पातळीचं असेल, पण घडतं आहे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणजे हे पुस्तक उद्याच्या संपूर्ण महाराष्ट्राला काहीतरी सांगेल आणि त्याला विचार करावा लागेल. म्हणजे अख्ख्या प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे, हे मी सांगायची गरज नाही. माध्यमिक शिक्षणाची तर पुरती वाट लागलेली आहे. म्हणजे शाळांना मुलं मिळवण्यासाठी काय काय उपद्व्याप करतात शिक्षक. डाव्या हाताने पेपर लिहिण्याची वेळ कुणावर येते? काय संस्थाचालक छळ करतात या माध्यमिक शिक्षकांचा. म्हणजे त्यांच्या छळाकडे बघितलं तर मी कधी काळी माध्यमिक शिक्षक होतो याचं मला खरोखर लाज वाटायला लागते. 25 आणि 30 लाख माध्यमिक शाळेच्या शिक्षकाचा दर आहे. का नाही कुठली संघटना बोलत की एक पैसा न घेता गोरगरिबाचं गुणवत्ता पूर्ण असणार गुणवान पोर मास्तर झालं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मौनी विद्यापीठामध्ये बोलवून आणलेला मी शेवटचा शिक्षक आहे. हे शेवटचा शिक्षक आहे. म्हणजे नाईक साहेबांची ही परंपरा होती की कुठंही महाराष्ट्रात चांगला दिसेल शिक्षक तर त्याला विनंती करायची, सरकारी खात्याकडं दबाव आणायचा आणि त्यांना बोलवून आणून मौनी विद्यापीठामध्ये पद द्यायचं. श्रीय दाभोळकर, डॉक्टर भास्कर आणि विजय निंबाळकर यांनी, मी हायस्कूलला शिक्षक होतो तर ती नोकरी मला सोडायला लावली आणि या तिघांमुळे मी इथं आलो. अन्यथा मी तुमच्यासारखाच कुठेतरी प्राथमिक माध्यमिक शाळांच्या वातावरणात राहिलो असतो, कोणातरी शिक्षकाची संस्था चालकाची भांडी घासत बसलो असतो. काय वातावरण आहे, बोला ना याच्याविषयी. आपण बोललो नाही तर हे थांबेल का? गोरगरिबाची बुद्धिमान मुलं मास्तर होतील का?
नाही ना कोणी बोलत. हे सांगतात काय, आम्हाला इतर खर्चाला पैसे नाहीत, आम्हाला याला पैसे नाहीत, आमची दुरावस्था आहे. जखम कुठे? जखमेवर नेमकं वर्मावर बोट ठेवणं हे कल्पनेतलं शिक्षण. म्हणून मी म्हणालो की मेंगाणीने अतिशय चांगला उपक्रम घेतला. मित्रहो, परिस्थिती अशी आहे की अख्ख्या शिक्षणाबद्दलची चिंता व्यक्त व्हावी अशी परिस्थिती आहे. कल्याणकारी राज्य ही संकल्पना मोडीत निघालेली आहे. म्हणजे आपलं शासन देशाचं असेल, राज्याचं असेल, हे कल्याणकारी राज्य. ह्या कल्याणकारी राज्यावर आता फुली मारलेली आहे. रस्ते बांधा, रस्त्यावर तुम्ही तुमच्या खिशातले पैसे टाका, वापरा, हस्तांतरित करा. बांधा, वापरा, हस्तांतरित करा. ते काय करतायत? प्रत्येक गोष्ट विकतायत. म्हणजे जागतिकीकरणाच्या रेट्यापुढं आणि आपल्या अंतर्गत धोरणापुढं कल्याणकारी हा शब्द आपल्यातून हद्दपार होणं म्हणजे गरिबाचा गळा घोटणं. काय गरिबाची अवस्था आहे आज? काय पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, आपले सगळे पगार चालू आहेत, आपण भरतो आहोत आपल्या गाड्यांमध्ये, पण डिझेल महागण्याचा खरा भार हा इथल्या सामान्य शेतकऱ्यावर पडणार आहे, गोरगरीब कुटुंबावर पडणार आहे, कारण त्याला प्रत्येक वस्तू महाग मिळणार आहे. ते म्हणतायत काय की नाही, सोसावं लागेल. म्हणजे तुम्ही रस्त्यावर आलात, कर द्या. शाळा मागितला, तुमच्या तुम्ही घ्या, तुमच्या तुम्ही विना अनुदान चालवा. कॉलेज पाहिजे, काढा, भरपूर पैसा कमवा. म्हणजे शिक्षण बंद केलं, दळणवळण बंद केलं, संपूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास केला. परिस्थिती 10 वर्षात अशी येणार आहे, 10 ते 15 वर्ष फार तर, ही जी तुमची वेदगंगा आहे ही कोण्या तरी ठेकेदाराला विकली जाईल आणि इथं बॅरेलनं पाणी विकलं जाईल. लांब नाहीये. कुठल्या व्यवस्थेचे आपण स्वागत करतो आहोत आणि सांगतो आहोत? कुठली मराठी राजभाषा आणि मराठी भाषेचा दिन? सगळ्या मास्तरांची पोरं ही इंग्रजी माध्यमात शिकतात. काय बोलता तुम्ही? आणि तुम्ही सांगणार की चला मराठी भाषा दिन साजरा करूया. मी अभिमानानं सांगू शकतो की माझी पोरं मराठी माध्यमातच शिकली आणि एक तर जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकली. हे कशासाठी? तुमच्याकडे लोक बघत असतात हो. मास्तरचं पोरग इंग्रजी माध्यमात जातंय, काय एखाद्या गरीब शेतकऱ्याला वाटू नये की माझं पोरग तिथं जावं? बर, शिकून तुमच्या पोराने काय दिवे लावले? इंग्रजी शाळांच्या मधून मुलाचं व्यक्तिमत्व दुभंगत हे अख्खं शिक्षणशास्त्र सांगतं. म्हणजे मुलाला त्याच्या त्याच्या मातृभाषेतच शिक्षण द्यावं हे जग मान्य करतं. आणि जी गोष्ट जगानं मान्य केलेली आहे त्या गोष्टीला मात्र आपण फाटा देतो आहोत. या पाठीमागचं षडयंत्र लक्षात घ्या. कळत नाही आपल्याला. आता या लोकांचं धोरण असं आहे की एक भाषा, एक चव आणि एकाच प्रकारचा ग्राहक. मध्यंतरी अमित शहानी घोषणा केली, एक देश एक भाषा. तामिळनाडूनं अत्यंत जोरानं प्रतिकार केला, म्हणून ताबडतोब त्या गोष्टीवर बोलायचं बंद झालं सरकार. काय करायचं यांना की भारतभर एकच भाषा. म्हणजे ज्या आमच्या एकूण 334 भाषा आणि 4000च्या पलीकडच्या बोली आहेत, या बोलींचं काय करणार तुम्ही? या संपल्या पाहिजेत. आणि या सगळ्या बोली संपवणं
एक भाषा संपवणं म्हणजे एक संस्कृती संपवणं, आणि ही संस्कृती संपवण्याची चाल माणूस संपवण्याकडे जाते. म्हणजे तुमची भाषा संपली की तुमच्यातलं माणूस पण संपलं, राहतच नाही आपण माणूस. आणि हा भाषा संपवण्याचा डाव जगभर चाललेला आहे. छोट्या छोट्या समूहाच्या किमान 300 भाषा मरू लागलेल्या आहेत, त्यातल्या 21 भाषा मेलेल्या आहेत. उद्या मराठीला हा फार धोक्याची घंटा वाजते आहे की राहील की नाही मराठी. मराठी राहणं न राहणं या सर्वावर मराठी संस्कृती असणं अथवा नसणं अवलंबून आहे. मित्र, तुमची भाषा हे तुमचं व्यक्तिमत्व असतं. तुमच्या आईची भाषा हे तुमच्या मेंदूच्या विकसनाचं एकमेव साधन असतं. ज्या मुलाचं शिक्षण मातृभाषेत होतं त्याच मुलाचा बौद्धिक विकास उत्तम होत असतो, अन्य भाषेतल्या मुलाचा होत नाही. भाषाशास्त्र हे सांगतं की 5वी पर्यंत मुलाला त्याच्या मातृभाषेत शिकवा. मध्येच आमच्याकडे एक कोणीतरी शिक्षण मंत्री आला आणि त्यानं सांगितलं की 1ली पासून इंग्रजी शिकवा. हे थोर लोक आपल्याकडे येतात लक्षात. म्हणजे ज्या शाळांमध्ये नीट मराठी शिकवण्याचा उपक्रम घ्यायला पाहिजे तो घेतला नाही, आणि तिथं 1ली पासून इंग्रजी, म्हणजे जे घडत होतं ते पोरग आपोआप तिथंच दुभंगवून टाकायचं. हे सगळे डावपेचाचे भाग असतात. कोण खेळता आहे हे लक्षात येत नाही डावपेच. म्हणजे तुम्ही असा विचार करून पहा, तुमच्या कॉम्प्युटरनं तुमच्या मोबाईलनं खेड्याला काय दिलं? लूट दिली. म्हणजे गोरगरिबाच्या घरात जे काही 100-200 होते ते हातोहात नपास करण्यासाठी ही साधनं आली. अन्यथा वासनोली सारख्या गावामध्ये, भटवाडी सारख्या गावामध्ये पूर्वी लोक जगतच होते हो. पण आता जगताना प्रत्येक घरात किमान एक मोबाईल धरला तर त्या घराची 100 रुपयाची चोरी कोण करतं? कर लो दुनिया मुठ्ठी में. याच्या घरात या भटवाडीचे 100 रुपये जातात हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि मग बोलणारे सांगतात व्यवहार किती सुखकर झाला. अमेरिकेमध्ये काय झालं हे 1 मिनिटात भटवाडीत कळालं. गडगावात घरं पेटली नाही कळणार. कशाविषयी बोलतो आपण? कशाचा विचार करतो? कशी षडयंत्र खेळली जातात पा. अचानक भारतातल्या पोरी एकदम विश्वसुंदरी झाल्या मध्यंतरी. त्यावेळी अमेरिकेमध्ये कटलरीचं इतकं उत्पादन झालेलं होतं की बाजारपेठ मिळत नव्हती. सलग 3-4 भारतातल्या पोरींना विश्वसुंदरीचा किताब दिला आणि इथल्या खेड्यापाड्यामध्ये ब्युटी पार्लर निघाली. कुणाचा माल खपला? हे षडयंत्र जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही. मित्र, काळ फार धोक्याचा आहे. अख्ख्या पिढीची वाट तुमच्या शिक्षणानं लावली. हे वाक्य नीट आहे का? अख्ख्या शिक्षणाची वाट आमच्या संपूर्ण शिक्षणानं खेड्यापाड्याची वाट लावली. तुम्ही लगेच म्हणणार तुम्ही शिक्षणाच्या विरोधी आहात का? मी बिलकुल शिक्षणाच्या विरोधी. मी शिक्षणाचा समर्थक आहे. पण तुम्ही जे शिक्षण देतात त्या शिक्षणाच्या मात्र मी विरोधात आहे. याचं कारण असं, तुम्ही असं सांगता की ज्ञान अक्षरात असतं. म्हणजे अक्षर वाचता आला तो माणूस ज्ञानी, आणि ज्याला अक्षर वाचता येत नाही तो अडाणी. अडाणी हा शब्द कुणाचा आहे? हा शेतकऱ्याचा शब्द आहे. ज्याला कुळवता येत नाही, नांगरता येत नाही, पेरणी करता येत नाही, कापणी करता येत नाही, मळणी करता येत नाही, त्या माणसाला अडाणी म्हणतात.
त्याचा शब्द त्याच्यावर या पठ्ठ्याने उलटवला. तुला अक्षर येत नाही, तू अडाणी. घोळ काय झाला नीट समजून घ्या. काय घोळ झाला की त्या मुलाला गुरुजी वर्गात आल्यानंतर सांगायला लागले की तुला अक्षर आली पाहिजे. पुढं असं म्हणायला लागले की अक्षर येतात ते ज्ञानी लोक आहेत आणि अक्षर येत नाहीत ते अडाणी लोक आहेत. भुदरगड कोणी बांधला? अडाणी लोकांनी बांधला. हे सगळे गारगोटी जवळपासचे वाडे कोणी बांधले? अडाणी गवंड्याने बांधले. ज्या वाड्याची भिंत अथवा ज्या किल्ल्यावर तोफ मारली तर फक्त एक गोल आकार उठतो पण भिंत पडत नाही. ती भिंत बांधणारा गवंडी ज्ञानी का डॉल्बीच्या आवाजानं भिंत पडते तो इंजिनियर ज्ञानी? कोण ज्ञानी? म्हणजे या धनगरवाड्यावर कधीतरी जा की तो धनगर तुम्हाला एका अर्ध्या तासात किमान 350 झाडांची नावं सांगतो. तुमच्यापैकी कोणीही छाती ठोकपणे सांगावं की मी इतक्या झाडांची नावं सांगतो. कोण ज्ञानी? जे ज्याच्याकडं ज्ञान होतं त्या ज्ञानाकडं पाठ फिरवली त्याला अडाणी म्हटलं. डाव इथं संपत नाही, डाव पुढं आहे. अडाणी ठरवलेल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या मायबापांची पोरं शिकली आणि ती असं मानू लागली की माझा बाप अडाणी आहे, माझी आई अडाणी आहे. बुधवारच्या बाजारात फाटक्या पदरातली आई आल्यानंतर या शिक्षित पोराला आईजवळ जायची लाज वाटते. असं शिक्षण दिलं आपण. आपोआपच घरापासून पोरग तुटून गेलं, खेडी भकास झाली आणि गारगोटीत कॉलन्या वाढल्या. कधीतरी गारगोटीतल्या गाव भागातल्या शेतकऱ्याशी आणि सोनाळीतल्या शेतकऱ्याशी बोला, सगळ्याशिवाय मास्तर असून देते. किती भयावह आहे लक्षात घ्या, भीषण आहे. शिक्षणानं खेड्यापाड्याला पूर्ण उदास केलं. ही पोरं आई बापाकडे जायला तयार नाहीत. गेली तर फक्त एक बिस्किटचा पुडा घेऊन जायचा, आईच्या उशाला बसायचं, आई बरं आहे. आणि शेतकरी भावाच्या बायकोने ह्याला चहा करून द्यायचा, 5 मिनिटात हा जातो. आता कसले शिक्षक तयार केले? काय दिलं आपण आई बापांना? तांब्याभर पाण्यासाठी गल्लीतल्या पोराकडे डोळं लावून बसणाऱ्या म्हाताऱ्यांनी किती बघितल्या? हे अक्षरात ज्ञान असतं, एका चालीचा हा सगळा प्रभाव आहे. आणि हे सगळे पांढरपेशे असे निर्माण झाले की ज्यांनी शिक्षणातून श्रम वजा केले. श्रम वजा झाले की माणूस लाचार होतो. मनगटात ताकद असली अजूनही राबणाऱ्या मजुराला एक शब्द जादा बोलून बघा, चल म्हणतो उद्या बाण दुसरा, उद्या शाळा दुसरी म्हणत नाही आपण. हे लाचारपण निर्माण ज्या शिक्षणानं केलं त्याच्यावर बोलूया की नको? आणि आमच्या खेड्यापाड्यातल्या आया बाया, आमचे सगळे बाप जादे सगळे अडाणी. ही चाल कोण खेळलं? स्वातंत्र्यानंतर यात बदल व्हायला पाहिजे होता की नाही? आपलं स्वतःचं शैक्षणिक धोरण असायला पाहिजे होते की नाही? हे होऊच दिलं नाही. नाईक साहेबांची ही कल्पना होती. हा सालपेवाडीचा रस्ता श्रमदानातून झालेला आहे. मुरुकट्यापर्यंतची सगळी ही गावातली स्वच्छता वजा संपूर्ण जी पाणंदींची रचना ही नाईक साहेबांची आहे. चिक्कर म्हणे बाबा आम्हाला एक साबण सोमवारी द्यायचे, तो संपल्याचा शनिवारी दाखवला की दुसरा साबण.
कुणी स्वच्छता रुजवलेली होती या तालुक्यात? स्वतःवर पहिल्यांदा कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून 31 कुत्र्यांवर इथं ऑपरेशन करून दाखवलं आणि मग पुष्पनगरच्या लोकांना नाईक साहेबांनी आणि पीबी पाटील साहेबांनी गळ घातली की तुमच्यातल्या 4 केसेस करूया. 21 जण तयार झाले. प्रत्यक्ष ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सगळे उसाच्या फडात लपून बसले. आणि नाईक साहेब त्यावेळी शोधत शोधत विनवण्या करत शेवटी 5 केसेस तयार केल्या, ऑपरेशन केलं. त्यावेळी भारताचं कुटुंब नियोजनाचं धोरण नव्हतं. खेड बदललं, खेड्यातलं ज्ञान एकत्रित केलं तर इथली जनता बदलणार आहे हा नाईक साहेबांचा विश्वास होता. हा पूर्ण बाजूला टाकला आणि इथं हे अक्षरवाल्यांचं शिक्षण आलं. का कुणी विरोध नाही केला अक्षरवाल्यांच्या शिक्षणाला? अजूनही कुठलाही शिक्षण तज्ञ असं म्हणत नाही की खेड्यात ज्ञान होतं. यावर मी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी खडाजंगी केलेली आहे आणि दाखवून दिलेले की खेड्यातला माणूस किती ज्ञानी होता आहे. तुमची वेधशाळा खोटी ठरते पण अस्सल शेतकरी कधीही खोटा ठरत नाही. तो निश्चित सांगतो की पाऊस आज पडणार आहे. म्हणजे मटगावच्या त्या चिंद्रूतून धोक्यासारखे दाट लोट यायला लागले की कडगावकर शेतकरी सरळ सांगतो की पाऊस 15 दिवसात सुरू होणार आहे. काय ज्ञान नव्हतं? या सगळ्या ते खेड्यात उदारपणा होता याच्याकडे पूर्ण नकार दिला. आणि शाळांची धोरणं कुणी ठरवली? कोण ठरवतं? हे सगळे महानगरातले तज्ञ ठरवतात ज्यांना खेड्यातलं काहीही माहिती नाही. मित्रांनो, महानगर आणि खेड यांचा पूर्वीपासूनचा 36चा आकडा आहे. 36चा आकडा याचा अर्थ असा की यांची मूल्य परस्पर विरोधी आहेत. शहरातली मूल्य आणि खेड्यातली मूल्य ही पूर्ण वेगळी आहेत. म्हणजे शहरात एकटं असणं, प्रायव्हसी. आमचं असं नाही, या गल्लीतल्या उंबऱ्यावर बघितलं की पाठीमागच्या परसातलं सगळं दिसतं. प्रायव्हसी वगैरे भानगड नव्हती. आता ही शिकलेली मंडळी आली मग त्यांना प्रायव्हसी लागायला लागली. ही खोली वेगळी, ही खोली वेगळी. आधी सगळं आमचा मोकळा चाकळा कारभार होता. हे सगळं घालवलं महानगरानं आमच्यात घुसण्यानं. हे सगळं बंद खोल्यांचं जग कुणी निर्माण केलं? या सगळ्या महानगरीय शिक्षण केलं. कुणी डोकी भिनवली? ही सगळी भिनवली आणि बिघडवली या सगळ्यांनी ह्या बीटीएसचं कौतुक केलं. अत्यंत वाईट गोष्ट आहे महाराष्ट्रात. अत्यंत वाईट गोष्ट आहे. खेड्या पाड्यातल्या गोरगरिबाच्या पोराचा गळा घोटणारी गोष्ट आहे. आम्ही शिकलो, आमच्या घरामध्ये मला पास झालास का असं विचारणारा माणूस नव्हता. कारण त्यांची ते पास हो नाही तर काही हो, फक्त आमची कामं काय? सकाळी गुरड फिरवून आणायची, त्याला वैरण घालायची, मग शाळेला जा नाही तर मसनात जा. संध्याकाळी आलं की कोंबड्या धरायच्या, झाकायच्या, पुन्हा जनावरांना पाणी दाखवायचं. केला अभ्यास नाही केला सारखा आहे. बीटीएस न काय केलं? किमान शेत्याचा बांध पोराला 4थी पर्यंत माहिती व्हायचा की आपल्या बापाची हद्द इथं इथं आहे. हे आई बापच काठी घेऊन बसायला लागले की उंबऱ्याच्या बाहेर पडायचं नाही. काय बीटीएस तुमचं? ज्या वयामध्ये पोरानं रानभर फिरलं पाहिजे, या सगळ्या डोंगर कपारीतून फिरता फिरता किमान 5-10 काटे तरी त्याच्या पायात असले पाहिजेत. हे बूट आणि टायवाल्यांचं शिक्षण. काय डोंगरात फिरलं पाहिजे पोरानं? करवंदीची कोवळी पानं कधीतरी पोटात गेली पाहिजे. दिसेल त्या झाडाचं किमान एक पान आपल्या तोंडात आलं पाहिजे.
जितक्या जास्त वनस्पती तुमच्या शरीरात जातील तितके तुम्ही निरोगी असणार आहात. आणि हे निरोगी पण कोण देतं? निसर्ग देतो. डोंगरात हिंडताना आपण करवंदीचं पानच फक्त तोंडात टाकतो असं नाही, जाता जाता कांगुणीची फुलं सुद्धा तोंडात टाकतो. मोजून पहा, जर कोणी शेतकऱ्याच्या घरातलं असेल आणि ज्याच्या बापानं तुम्हाला असं सूटबुटात ठेवलं नसेल, मापून पहा, किमान 143 ते 45 झाडांचे पाले, फुलं, फळं आपल्या पोटात जात होती. आता पोरांच्या पोटात काय जातं? सफरचंद, केळी, एक 4 फळं आणि 4 धान्य, गहू, ज्वारी, नाचणीची काळी दिसते. 8 ते 11 प्रकारच फक्त त्या मुलाच्या आणि आपल्या पोटात जातात. आणि पोराचं संपूर्ण तोंड चट्ट्याने भरलेलं असतं. कधीतरी मराठी शाळेतल्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघा की सगळे चट्टे वाहन असतात, कारण यांच्या घरात बाकी काही येण्याची शक्यता नाही. कधी कडुलिंबाचं पान चावलं, कधी करंजीचं पान चावलं. हे सगळं जायचं असेल तर 1ली ते 4थीचं पोरग मुक्त असलं पाहिजे. हा काय धंदा सुरू केला तुम्ही? BTS 1ली ते 4थी दार बंद पोरग. म्हणजे गायकवाडनाच मी सांगितलं होतं, अत्यंत घातक गोष्ट करतात. येड्या पाड्याच्या पोरांच्या प्रकृतीचं वाटोळं करतात. झालं ते. शाळेला क्रीडांगण आहे. आमदार साहेब, क्रीडेचा तास वजा झाला. चित्रकलेचा शिक्षक गायब झाला. आता चित्रकलेचा शिक्षक गायब होणं आणि क्रीडांगण शाळेला नसणं, कशाला पाहिजे शाळा पेटवा द्या. की जर पोरग खेळलं नाही, मी आमदार साहेबांना सांगायची गरज आहे का? ते जर त्या काळात जिवडो खेळले नसते तर ही सर्वसमावेशकता आली असती का? जर जिवडो मध्ये त्यांना त्या पद्धतीचा खेळ खेळता आला नसता, माझं ठाम मत आहे, या माणसात जर काही भलं असेल तर त्या खेळानं दिलेलं, शाळेनं दिलेलं नाही. पोराला तुम्हाला चांगलं द्यायचं असेल तर क्रीडांगण खुली करा. पोरं पाहिजे तितकी खेळू द्या, त्यांना वाह्यात वागू द्या. म्हणजे शेजाऱ्याचे नव्हे, आमच्या शिक्षकाच्या शेतातले आंबे चोरले म्हणून 7वीला असताना बेदम मार खालेला मी. खाल्ला पाहिजे ना मार. हे काय सुरू केलं की छडी मारणं हा गुन्हा. का शिक्षक संघटना बोलत नाही की अरे हे चुकीचं तत्वज्ञान आहे? पोराला मार सुद्धा खाण्याची सवय पाहिजे, म्हणजे तो उद्याच्या जगण्यात जितके मार येतील तितके सहज खाऊ शकेल, परतवू शकेल. ही बुळी पोरं निर्माण करण्याचं काय चालवलं? त्यानं असं राकट झालं पाहिजे, त्यानं 1000 उचापत्या केल्याच पाहिजेत पोरांना. काय या पोरांनी बालपण सांगायचं? मी सांगतो. मी म्हशीच्या पाठीवर बसून पुस्तक वाचत होतो. मी आमक्याच्या चिंचा चोरलेल्या होत्या. दात पडल्यानंतर मी आमक्या गरोदरबाईच्या घरावर टाकलेला होता. आता या पोराने आपलं बालपण सांगायचं काय? आई असं अभ्यासाला बसवत होती, बाप असा घिरट्या घालत होता आणि मास्तर BTS करत होता. काय बालपण काय सांगायचं? अरे सांगायला बालपण तर पाहिजे. आणि बालपण जर समृद्ध नसेल तर तुमचं अंतःकरण भरलेलं नसतं. ज्याचं बालपण समृद्ध असतं त्याचं अंतःकरण समृद्ध असतं. मित्रांनो, हे उलटे डाव ओळखा. का क्रीडांगण बंद? का क्रीडा शिक्षक बंद? का संगीत शिक्षक बंद? मुलाच्या बुद्धिमत्तेचा विकास जसा मातृभाषेतून होतो
तसा या एखाद्या कलेतून होतो. म्हणजे मुलाचा मेंदू जर चांगला विकसित व्हायचा असेल आणि तुमची मुलं लहान असतील तर एवढं करा की घरात एक सुरपेटी आणून ठेवा. घराचे सगळे स्विचबोर्ड खाली आणा. सगळ्या भिंती रंगवण्यासाठी त्यांना मुक्त अवकाश देणाऱ्या सगळ्या पेन्सिली आणून टाका. कितीही नाच आणि हे घर सगळं विस्कट. काही घरांमध्ये गेल्यानंतर मी हॉटेलात गेलेलो का घरात गेलेलो तुम्ही म्हणणार की यांना काय आमची स्वच्छता आवडत नाही का? मला नाही आवडत. घर घरासारखंच असं. 4 वस्तू इथं पडलेल्या आहेत. एक शेंगाचं पोतं इथं पडलेलं आहे. पोरग सहज जाता जाता एक मूठ मारतं, खिशात घेतं. माझं लहानपण तर असं होतं की आमच्या चड्डीचे खिशे कुऱ्हाडीनं तोडावे लागले. तर सारखं गुळ आणि शेंगाच होतं. ज्याला कुणाला मुलाचा विकास करायचा असेल त्यानं एक सूरपेटी ठेवावी. चित्र काढायला मुलाला मुक्त अवकाश असावा. ह्यांचं काय, भिंतीवर हाताचा ठसा उठला तरी आई बेदम मारते. अरे त्या भिंती पोराने रंगवाव्यात, तिथं चित्र काढावीत, तिथं भावना व्यक्त कराव्यात. आमच्या पोरानं तर या बापामुळे मला काय काय त्रास होतो याची यादीच त्या भिंतीवर लिहिलेली. करू द्या ना त्या. हे चित्र काढणं, हे संगीत शिकणं, एखादं नृत्य शिकणं, एखादा खेळ उत्तम पद्धतीनं खेळणं. का गारगोटीतली पोरं हार्मोनियम शिकायला लागली? एक साधं उदाहरण. अतिश दाभोळकर जो आज जगाचा पहिला शास्त्रज्ञ आहे, पहिल्या 3 मधला, हा शाहू कुमारला शिकत होता. त्यावेळी मी डीएड ला होतो. याच्याकडे नेहमी एक ढोलची असायची आणि ते ढोलची घेऊनच फिरायचं पोरग. तेव्हा बाकीच्या पालकांना कळायला लागलं की अरे दाभोळकरांचं पोरग ढोलची वाजवतं म्हणजे माझ्या पोरानं किमान तबला तरी शिकावा. शिक्षक म्हणून तुमच्याकडे बघत असतात लोक. तुमचं पोरग जर कुठल्या तरी रेसिडेन्शियल स्कूल मध्ये गेलं ते चांगलं आहे का? पन्हाळा तालुक्यातल्या एका रेसिडेन्शियल स्कूल मध्ये मी माझ्या मित्राबरोबर गेलेलो होतो. त्याचा मुलगा तिथं होता. बाप आत गेला मुलाला भेटायला. मी गेटवर थांबलो आणि गेटवरनं 2 पोरं खांद्यावर हात टाकत आली. त्यातलं एक पोरग त्या बापाकडे बघत म्हणत होतं, हरामखोर पैसे द्यायला आला. 10वी पर्यंत मूल तुमच्या घरात वाटलं पाहिजे. स्पर्श असतो. स्पर्श काही शिकवत असतो, मार काही शिकवत असतो, घरातल्या भिंती काही बोलत असतात, घरातली भांडी काहीतरी सांगत असतात. कुठल्या पोराला कुठं नेऊन ठेवताय तुम्ही? आणि कौतुक काय, माझं पोरग नवोदयला गेलं. नवोदयला गेलेल्या पोरांच्या पुढच्या हिस्ट्री तपासा. आई बापांचे त्यांचे संबंध काय आहेत, किती चुकीचे डावपेच खेळले जात आहेत. आणि याची कल्पना शिक्षकाला असणं गरजेचं आहे. म्हणजे दादांना जर माहिती असतं, वसंत दादांना, की या विनाअनुदान शाळामुळे असा अनाचार माजणार आहे, तर दादाने याला बिलकुल मान्यता दिली नसती. ज्या मास्टर प्लॅन विषयी मिलिंद पांगेरेकर बोलला, रद्द झाला ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण ज्या 1500 शाळांना परवानगी मिळणार होती तिथले 7 शिक्षक धरले तर 25 × 7 इतक्या गरिबांच्या घराची लूट होणार होती, थांबली. ही पोरं काहीतरी हमाली करते. काय बोलतो होता? किती डावपेच व्यवस्थित खेळतायत लोक. ज्या मातृभाषा दिनाविषयी तुम्ही बोलता आहात, तुम्ही वर्गात काय बोलता पोरांना? शुद्ध बोल. तुमच्यापैकी प्रत्येक शिक्षकानं हा शब्द उच्चारलेला आहे. या एका शब्दानं खेड्यापाड्यातल्या गरिबाच्या पोरांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहे.
तुम्ही काय म्हणलात? फक्त शुद्ध बोल. म्हणजे त्याच्या डोक्यात काय गेलं? माझी आई बोलते ते अशुद्ध, माझा बाप बोलतो ते अशुद्ध, माझं गाव बोलतं ते अशुद्ध, आणि मास्तर सांगतो ते शुद्ध. तुम्ही असं का म्हटलं नाही की तुला प्रमाण भाषा आली पाहिजे आणि तुझ्या घराची भाषाही आली पाहिजे? कोणतीही भाषा शुद्ध अथवा अशुद्ध असत नाही. भाषा ही भाषा असते. हा जगातल्या भाषाशास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे. म्हणजे शुद्ध अशुद्ध आणलं कुणी? हे शिकवतात शुद्ध लेखनाचे नियम. आमदार साहेब, राज्य शासनाच्या कमिटीवर असतानाच मीच सांगितलेलं होतं की हा शब्द शिक्षणातून हद्दपार करा. अशुद्ध आणि शुद्ध. अशुद्ध आमची भाषा, आमच्या आईची भाषा अशुद्ध, असं सांगा पोराला की महाराष्ट्रात इतक्या हजार बोली आहेत, इतक्या बोली भाषा आहेत, आणि त्यातली एक प्रमाण भाषा म्हणून पुण्याची भाषा निवडली. तिला प्रमाण भाषा म्हणतात. तुला प्रमाण भाषाही लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, आणि तुझ्या गावची भाषाही बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. भाषा भाषा असते, शुद्ध अशुद्ध असत नाही. एकदा तुम्ही असं म्हटलात त्याला की तुझी भाषा अशुद्ध आहे, ते न्यूनगंड घेतो, आणि पुढं जेव्हा ते शहरात जातं तेव्हा त्याला तोंड उघडायला सुद्धा भीती वाटायला लागते. अरे आपली भाषा अशुद्ध आहे. काय त्याच्या करिअरवर परिणाम होतो? अख्खं त्याचं भवितव्य एक शब्द उद्ध्वस्त करतो. का कुठल्या प्राथमिक शिक्षकांना असं वाटलं नाही की अरे नाही शब्द उच्चारायचा? खेड्यापाड्यातल्या शिक्षकांनी एवढं जर या भाषा दिनानिमित्त ठरवलं की उद्यापासून मी वर्गात शुद्ध अशुद्ध हा शब्द वापरणार नाही, मोठं काम होईल त्या भाषा दिनाचं. शुद्ध लेखनाचे नियम म्हणू नका. किती पोरांची आयुष्य बर्बाद करणार आहात तुम्ही? तुमचं झालेलंच आहे. निदान दुसऱ्या पोरांचं तरी करू नका. चांगली सुबत्ता आहेत तुम्हाला, चांगले पगार आहेत, गाड्या मापा या ग्राउंडवरच्या. वाईट वाटत नाही, मला आनंद आहे. चांगला पगार मिळाला पाहिजे, चांगलं व्यवस्थित सगळं असलं पाहिजे. आमच्या काळी गारगोटीमध्ये आम्ही जेव्हा घरं बांधत होतो, भास्कर सर, मी, निंबाळकर सर, किंवा आम्ही सगळेच, आमच्याला पार्किंगची जागा कोणी ठेवलेली नव्हती. कारण आयुष्यात आम्ही चारचाकी घेऊ वगैरे नव्हतंच, कारण मास्तरला पगारच नव्हते. मोटरसायकल हे मोठं स्वप्न असायचं आमचं, त्यातल्या त्यात बजाजची स्कूटर. त्या मानानं तुम्ही चांगल्या स्थितीत आहात. चांगल्या स्थितीत असणाऱ्या माणसांच्यावर चांगल्या जबाबदाऱ्या येतात. नका वापरू शुद्ध अशुद्ध शब्द. सांगा ठणकावून, शुद्ध लेखनाचे नियम म्हणणार नाही, प्रमाण भाषा लेखन नियम. मोठं काम होईल. एक तरी पुस्तक आठवड्याला वाचेनच ठरवा. शाहू वाचनालयात येणाऱ्या शिक्षकांची यादी मी सहज बघत असतो. कधीतरी ते पुस्तक चालत असतो, देवघेव रजिस्टर. एवढे शिक्षक आहात, किती वर्गणी आहे शाहू वाचनालयाची? तुम्ही जाल त्या सगळ्यांची वर्गणी मी भरायला तयार आहे, पण जा त्या वाचनालयात. एवढी प्रचंड पुस्तक संख्या आहे. त्याकडं सकारात्मक बघा. मी नकारात्मक बोलत नाही. तुम्ही सगळे माझे जीवलग. बदलायचं असेल तर आपणच बदलू शकतो, घडवायचं असेल तर आपणच घडवू शकतो. घडवूया. आणि घडवायचं असेल तर मग असे कल्पनेतल्या शिक्षणासारखे वेगवेगळे प्रयोग तुम्ही केले पाहिजे. भले ते कसेही असो, त्याच्यातून काय निघणार आहे, निघायचं ते राहू द्यात. मला माहितीये हे भाषण संपल्यानंतर जाते वेळी तुम्ही म्हणणार आहात काय शाणा सांगून गेला बस. मला फिकीर नाही, तुम्ही मला चांगलं म्हणावं, बिलकुल अपेक्षा. तर तुमच्या चांगल्या म्हणण्या न म्हणण्यावर माझं काहीच अवलंबून नाही. आता तर पेन्शन आहे मला. तळमळ एवढीच आहे की
दीपक सारखा एखादा अधिकारी काहीतरी म्हणतोय, सांगतोय. आता मिलिंद तूच असं कर की दीपकला घेऊन माध्यमिक शिक्षणाविषयी काय नामं करता येईल, काय सुचवता येईल, विना अनुदान शाळा कशा पद्धतीनं अनुदानित होतील, एकही संस्थाचालक एकही पै घेणार नाही, कुठल्याही शाळेचा शिपाई संस्थाचालकाच्या घरात पाणी भरणार नाही, मुख्याध्यापक आहेस तू असं सांगितलं पाहिजे. चांगल्या गोष्टी करूया. मी कुणालाही दुखवायसाठी वगैरे काही बोलत नाही. ज्याचं जळतं त्याला कळत. माझं काहीतरी जळतं. माझं नातं सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याशी आहे, माणसाशी, त्यांच्या मुलाबाळांशी. त्यांचं मी काहीतरी देणं लागतो. असे प्रयोग होत गेले. सकारात्मक आमदार साहेब तुम्ही सगळेजणच राहा, म्हणजे आमचे तिन्ही दादा राहतील, सभापती मॅडम राहतील. फक्त आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी या तालुक्यात नवं घडवूया. फार बोलत गेलो, थोडस डाचलंही असेल, इलाज नाही, माफ करा वगैरे म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही. पण जाता जाता शिव्या देताना आपल्या मनाला फक्त विचार की मी चुकतो आहे की बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत परखड मनोगत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय दीपक मेघाने साहेबांना विनंती आहे. तर थोडक्यात आभार मानण्यासाठी मी उभा राहणार होतो, पण तुम्हाला चहा देण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे तुमचे 5 मिनिटं मी घेणार आहे. बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांची बेनणी झाली आहे. झाड वेळ वाढलं की शेतकरी तो बेनत असतो. तुम्ही सगळेजण रक्तबंबाळ झालाय आणि आम्ही प्रशासन तर बीटीएसच्या मुद्द्यावर अगदी पोस्टमार्टमच झालं. त्यामुळं ते सगळं सरांचं म्हणणं मी नम्रपणे स्वीकारतो. हे मला पटतंय, पटलेलं आहे पूर्वीपासून, गायकवाड साहेबांनी तो उपक्रम केल्यापासून. पण शिक्षण विभाग काहीतरी करतोय किंवा आमदार साहेब इथं आहे, शासनाला सुद्धा बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं किंवा आपण जे करणार आहे ते लोकांच्या मध्ये कसं लोकप्रिय होईल आणि त्याच्यावर मग आमची पण इमेज अवलंबून असते. म्हणजे व्यवस्थेच्या किंवा व्यवस्थेत निर्माण झालेल्या ह्या दबावापोटी हे सगळं होत असतं. त्यामुळे जरी ते चुकीचं असलं तरी ते आम्ही केलेलं आहे नम्रपणे मान्य करतो. आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा त्या मार्क्सच्या मागे लागण्यात, म्हणजे इथले जाणकार शिक्षक सांगतील की त्याच्यातली जी मार्क्सची पद्धत होती ती बंद करून ग्रेडेशनवर आम्ही आणली. पण तरी सुद्धा पालक जे मार्क्सच्या मागे लागले तो मागे हटायला तयार नाही. मार्क्सच्या पलीकडे अंधार दिसणारेच पालक शिक्षक आज बहुतेक आहेत. त्यामुळे सर जे काही बोलले त्याचं चिंतन करूया. खरोखर ह्या शिक्षक सरांनी जे काही त्यांच्या तासाभराच्या मनोगतात जे मांडलेलं आहे ते थोडस सॉफ्ट पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला रुचेल अशा भाषेतनं मी माझ्या विवेचनात त्या पुस्तकातून मांडलेलं आहे. मला खरं तर पुस्तक लिहायचं होतं शिक्षणाचे मारेकरी या विषयावर. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी माणसं धोरणं तयार करत आहेत किंवा जी माणसं धोरणं अवलंबत आहेत, त्याची अंमलबजावणी करत आहेत, ही सगळी आज शिक्षणाचे जे एक शाश्वत शिक्षण म्हणतो आपण, ज्याला खरोखर शिक्षण जे सरांनी आता सांगितलं. आणि पण ते पुस्तक मला वाटतं जर खरोखर असं सगळं लिहिलं असतं परखडपणे तर ते पुस्तक पेटवायला याच्यापेक्षा जास्त गर्दी जमली असते. पण प्रत्येकाला एक आयुष्यात गुरु भेटावा होता, तसे गवसर भेटले. आणि जसं ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी काही लोक आले होते, त्यांना मारायचं म्हणजे त्याचे विचार संपले. पण महात्मा फुलेंनी आपल्या विचारानं त्यांना ते त्यांचं काम सोडून त्यांना आपले अन्वय व्हायला लावलं आणि शिक्षणाचं धारकरी व्हायला लावलं त्या मारेकऱ्यांना. तशी या पुस्तक तुम्हा सर्वांना देत असताना, तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना तो विचार, या तालुक्यातला किंवा या राज्यातला एक जरी शिक्षणाचा मारेकरी जर धारकरी झाला तर आम्हाला 16 जणांचं एक कष्ट सार्थक झालं असं मी समजतो. या पुस्तकाची अर्पण पत्रिका मी खूप विचार करून लिहिली होती. हे मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय कारण त्याला जरा सेन्सॉरशिपची कात्री लागली आहे. तर मी एक शिक्षक म्हणून माझी भूमिका, मी स्वतःला शिक्षक मानतोय.
मी आज तुमच्या मध्ये जवळजवळ रिटायर झालेले लोक असतील तर सेवानिवृत्त संघटना आहे आणि आता शिक्षण सेवक लागलेले सुद्धा लोक आहेत. म्हणजे प्रत्येकाशी माझं वयाचा भेद न करता, पदाचा भेद न करता मित्रत्वाचं नातं आहे. तर ती अर्पण म्हणून मी ती स्वतःला शिक्षक समजतो पाहिजे. आणि दुसरा मग अधिकारी. तर मी शिक्षक म्हणून सतत शिकत राहावं यासाठी मी माझं प्रेरणास्थान आदरणीय गवस सरांना मानतो. आणि एक अधिकारी म्हणून मी सतत विनम्रतेनं, सहकार्याच्या भावनेनं, संवेदनशीलपणे वागावं यासाठी मी आदरस्थानी गायकवाड साहेबांना. या 2 लोकांना मी पुस्तक अर्पण केलं होतं. तर त्यातलं पहिलं नाव कट झालेलं आहे. ते तुम्हाला वाचकांना वाचायला मिळणार नाही म्हणून मी माझं हे पुस्तक आदरणीय गवस सर आणि माननीय संपर्क गायकवाड साहेब ह्या माझ्या 2 ह्या ज्या नोकरीमध्ये माझे आदरस्थान आहे त्या दोघांना मी अर्पण करत आहे. पुस्तक निर्मितीचा खरा अनुभव, खरं तर एखादी साहित्य कृती जन्माला येणं हे एखादं मूल जन्माला येणं इतकंच नैसर्गिक असतं. खरं तर हे पुस्तक निर्माण होताना 2 आयामात त्रास झाले त्या बाळंतपणाचा. एक दीपक मेघाने, दुसरी आई त्याची सुधीर गुरव. पण दाई चांगली असल्यामुळं हा गेल्या 7-8 महिन्याचा प्रवास खूप चांगला झाला. या काळात 7-8 महिन्यात मी किती वेगळ्या विश्वात होतो, घरापासून किंवा इतर माझ्या नातेसंबंधापासून तुटलेपणा होतो. ते माझ्यापेक्षा माझी बायको जास्त चांगलं सांगू शकेल. ती मुलाला माझ्या म्हणायची की आता काय पुस्तक प्रकाशित होईपर्यंत तू काय ते लक्षात घेऊन ते इतका एक वेगळा आणि दोन मला सर्वांना अभिमानानं सांगत की गेली लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी काय केलं त्याचं खरोखर चिंतन करावं. माझ्या ह्या 16 शिक्षकांनी, त्याच्याबरोबर भाग घेणाऱ्या सगळ्या 70 शिक्षकांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्राला काहीतरी शिक्षणाबद्दल विचार करायला लागेल असं काम केलं. त्याचा मला अभिमान आहे आणि मी असंही भविष्यामध्ये काम करत राहावं. जे लॉकडाऊन आणि आपल्याला खात्यावर येणारे पगार हा इतका टीकेचा विषय आता झालाय. तर अशा पद्धतीनं भविष्यात जरी कोरोनाचं दुर्दैवानं संकट वाढलं तर या म्हणजे मौनी विद्यापीठाला मौनी विद्यापीठ नाव देण्यामागचा विचार असा होता की मौनात राहून सुद्धा क्रांतीचं विचार करता येतात. कारण इंग्रजांची खूप सक्ती होती त्यावेळी, थोडंही आपण स्वातंत्र्याच्या गोष्टी करत शकत नव्हतो. तसं या कोरोनामुळं जरी आपल्याला काम शाळेत जाऊन करता आलं नाही तरी ह्या शिक्षणाचे क्रांतीचे विचार आपण करू शकतो, वेगवेगळे उपक्रम करू शकतो. हा मेसेज या पुस्तकातून या 7-8 महिन्याने केलेल्या शिक्षणाच्या कामातून आपल्यापर्यंत येत असतो. खरं तर गेल्या अनेक वर्ष सातत्यानं आमदार साहेब मी उपक्रम करतोय. आता माझा वर्ग, माझी ओळख राज्याच्या टॉप 10 मध्ये आहे, त्याचा कितवा नंबर 5 तारखेला कळेल. पण हा उपक्रम आमदार साहेबांनी सुचवला की मेघान साहेब उपक्रम घ्या. सगळ्याच विभागांच्याकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. आम्ही ते खूप मनाला लावून केलं. आमदार साहेब सांगतायत आणि ते आज राज्यापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे त्यांचे उद्या राज्याच्या व्यासपीठावर ह्या उपक्रमाबद्दल जेव्हा काही गुणगौरव होईल त्यांचाही ऊर भरून यावं अशा पद्धतीचं काम शिक्षण विभाग करू शकला. त्याचबरोबर रिस्पेक्ट टू चाइल्ड असेल, गवस सरांनी बालकुमार साहित्य संमेलनाचा केला, तोही आपल्यातून प्रयोग आपण यशस्वी केला. आज हा पुस्तकाचा करतो. तुम्ही सगळे मंडळी पदाधिकारी ज्या अपेक्षा व्यक्त करताय ती शिक्षण विभाग पूर्ण करताय. पण याच्या पाठीमागं, माझ्या आणि चौगले साहेबांच्या पाठीमागं जर बळ कुणात असेल तर तुम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनीच आहे. ते असंच आम्ही जरी भविष्यात नसलो या तालुक्यात बदलून गेलो तरी येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीमागं ते बळ राहावं. आणि भविष्यामध्ये गुदरगड डॉक्टर JP नाईक साहेबांची जी परंपरा आहे तर त्या तालुक्यात काम करणारे आपण शिक्षक आहे ही आपली ओळख कधीही बदलली जाऊ नये. उलट जसं कोल्हापूर जिल्ह्याकडे शाहूंचा जिल्हा म्हणून एक प्रगतशील जिल्हा, महाराष्ट्रातला पुरोगामी जिल्हा म्हणून तसं गुदरगड JP नाईक साहेबांची ही कर्मभूमी आहे शिक्षणाची आणि तिथले शिक्षक हे इतकेच दर्जेदार असणार अशा पद्धतीने आपण सर्वांच्याकडे बघितलं जावं असं मला वाटतं. खरं तर हे पुस्तक अशा वेळेला येते की नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. तर हे जवळजवळ 600 पानाचं ज्यावेळी 2018ला मसुदा तयार झाला त्याचा तर तो 600 पानाचा होता. आणि आता जी पॉलिसी केंद्र शासनाने जाहीर केली ती फक्त 66 पानाची. मग ज्या करोडो लोकांनी हरकती घेतल्या होत्या त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर, त्या हरकतींचं झालं काय? तुमच्यासारख्या जसं या पुस्तकात अनेक गोष्टी सुचवल्या तशा त्या धोरणाबद्दल अशा करोडो लोकांनी ज्या अनेक चांगल्या मौल्यवान सूचना केल्या होत्या त्यांचं झालं काय हे कळायचा मार्ग. त्यामुळे हे पुस्तक
आमदार साहेबांच्या हातामध्ये एक असा संदर्भ ग्रंथ म्हणून जाते की ज्यावेळी उद्या स्टेट पॉलिसी ठरवेल त्यावेळी ह्या ग्रामीण भागातल्या ज्याचं छप्पर कळतंय, ज्याला सुविधांचे अभाव आहे, जिथं मुलींचं शिक्षण संकटात आलेलं आहे कमी पटाच्या शाळा बंदच्या धोरणानं, तिथले शिक्षक काय विचार करतायत आणि ह्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी मग आपल्याला काय प्रश्न मांडता येतील त्यासाठी खूप चांगलं साधन म्हणून हे पुस्तक आपल्याला याकडे बघावं लागेल. खूप चांगल्या टायमिंगला हे पुस्तक आहे की महाराष्ट्रातले अनेक शिक्षणाबद्दल आस्था बाळगणारे लोक या अंगाने, म्हणजे कसं असतं की लहान मुलं जरी खेळायला लागली तरी आपण एखादा बाल मानसशास्त्र त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो की ही मुलं अशी का बोलतायत, अशी का वागतायत, त्यांच्या वर्तनामध्ये काही वेगळं कारण असेल का. तशा पद्धतीने आपण प्राथमिक शिक्षण म्हणजे काय फार मोठे विचारवंत ज्ञानी वगैरे नाही आहे, म्हणजे माझ्या सहित सगळे, तर महाराष्ट्रातले तमाम सगळे विचारवंत की हे प्राथमिक शिक्षण काय विचार करतायत हे एकदा समजून घेऊया. इतक्या व्यापक भूमिकेतून या पुस्तकाकडे बघतील, त्यामुळे नक्कीच या सगळ्यांचं स्वागत होईल अशी मला आशा आहे. भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे उपक्रम शिक्षण विभाग घेत राहील यासाठी सन्माननीय सर्व पदाधिकारी, म्हणजे मला सर्वांच्या बद्दल आदर आहे की कुणालाही असं आमचे विलास कांबळे असतील, माझे सभापती बापूसाहेब आर्वे आहेत, या सगळ्यांचं आणि माझं चांगलं नातं आहे. त्यावेळी प्रत्येकाच्या काळामध्ये काही ना काही गोष्टी उपक्रम केलेल्या आहेत. राहुल दादांना एक साधा शब्द मी टाकला होता की पागा शाळा जी आहे ती शाहू महाराजांनी सुरू केलेली शाळा आहे आणि गेली शाळा बंदच्या धोरणामुळे 2013 पासून ती शाळा बंद आहे. आणि त्या आमचं नशीब की कुणी बातमी दिलेली नाही त्या सगळ्या दुरावस्थेची. तर हे राहुल दादांनी मी अनेक वेळा बोललो आणि दादाने ते शाहू महाराजांचं नाव तिथे एक सुंदर शाळा तयार केली. त्यासाठी नुकतंच 5 खोल्यांचं बजेट 42.5 लाख रुपये म्हणजे सगळ्याच पद्धती आमदार साहेबांचे तसेच प्रयत्न आहेत. म्हणजे प्रत्येक वर्ग सुधारावा हा त्यांनी सुचवलेल्या उपक्रमाचा उद्देश होता. ते प्रत्येक गावात प्रत्येक शिक्षकाने वेगळ्या दृष्टीनं शिक्षणाला बघावं. ह्या पद्धतीनं हे सगळे पदाधिकारी, सत्यजित दादांनी कडगावची शाळा ही अशीच जीर्ण झाली होती. म्हणजे मी पडायची वाट बघताय का इतक्या तीव्र भाषेत फोन केला होता. खूप चांगल्या पद्धतीने तिथे आता सुंदर इमारत उभी झाली. म्हणजे असे जर पदाधिकारी मिळाले तर ह्या तालुक्यातल्या गोरगरीब मुलांचं शिक्षण एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. आणि आता गवस सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे शिक्षण कुठंतरी ह्या भूकंपट्टीपासून वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आपल्या सगळ्यांनी करायचे. त्यासाठी एक व्यापक समज येण्याची गरज आपल्यामध्ये आहे. ती आपल्याला निरीक्षणातून वाचनातून येऊ शकते. नक्की हा तुमचा दृष्टिकोन सदृढ करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त पडेल असं मला वाटतं. या पुस्तकासाठी योगदान देणारे जे 70 निबंध लेखक आहेत त्यांच्या आधारावरच मी त्याच्या पुढे काहीतरी इमारत ही रचू शकलो. त्या सर्वांचा आभार. या तालुक्यातल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर आणि सेवानिवृत्त सुद्धा की ज्यांनी 100 प्रति बुक केलं सर की ह्या सगळ्यांचा मी आभार आहे की ह्या पुस्तकाच्या पाठीमध्ये ते उभं राहिले आणि जवळजवळ 1600 प्रति ते प्रकाशित पुढे आधीच बुक झालेले आहेत. नक्की मी खात्रीपूर्वक आणि आत्मविश्वासानं सांगतो की हे पुस्तक तुम्हाला निराश करणार. नक्की तुम्हाला जर शिक्षणाबद्दल पुढे आस्था असेल तर ते तुम्हाला चिंतन करायला लावणार आहे. त्यातलं प्रत्येक प्रकरण तुमचं आणि विद्यार्थ्याशी, तुमचं आणि शिक्षणाशी, तुमचं आणि पालकाशी, तुमचं आणि गावशी जे नातं आहे ते सदृढ करणार याची मला खात्री आहे. त्यामुळे हे सगळ्या घटकांनी ह्या पुस्तकाला उचलून धरलं. ते 1600 प्रति हा विषय मला म्हणत होते संघटनाचे लोक की पैसे साहेब किती लागतात या उपक्रमाला सांग. तर हा पैशाचा विषय नाही. हा विषय आहे विचारांचा आणि ह्या समाजाला आणि इथल्या भावी पिढीला एक निकोप वातावरण पुरवण्याचा. ते सगळं जर तुम्ही देता त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. खरं तर एका गोष्टीची मी दिलगिरी व्यक्त करतो की कदाचित खोटं बोलल्यासारखं होईल पण सुंदर माझी शाळा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि ज्या दिवशी बालकुमार साहित्य संमेलनात तो कार्यक्रम झाला त्याच दिवशी सुधीर बरोबर सरांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केलेली की साहेब हा कार्यक्रम सगळ्या शिक्षकांसाठी झाला होता आणि मी कुठल्याही शिक्षकाची चांगली सूचना कधीच पडू देत नाही. त्यासाठी किती कष्ट किती पैसा उभा करायला आणि त्यासाठी तो ठेवला होता. पण दुर्दैवानं आपल्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाल्यानंतर म्हणजे हे व्यासपीठ मंडप सगळं तयार झालं. सगळ्या मान्यवरांच्या पर्यंत आमंत्रण गेल्यानंतर आमदार साहेब ती जी टीम आहे सुंदर माझी शाळा त्यातलं जे मुख्य गायक होते ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि मग लगेच मी काल संघटना प्रतिनिधींना बोलवलं अशी स्थिती आता काय करूया. तर सगळ्यांनी सांगितलं पुस्तक हा हे आपल्या तालुक्याचं महत्वाचं उपक्रम आहे. त्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमासाठी हे तुम्ही थांबवा. त्यामुळे प्रोसिड पुढे सुरू करा. तरी सुद्धा मी तुम्हाला एक खात्री देतो ह्या पुस्तकाची किंमत जी 150 ठेवलेली आहे
तर त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाचा खर्च सुद्धा इन्क्लूड आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचे हे सगळे शासनाचे बंधनं संपल्यानंतर आपल्या सर्वांसाठी ह्या कार्यक्रमाचं नक्की आयोजन केलं जाईल याची मी ग्वाही आपल्या सर्वांना देत आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचा जो विचार आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे पसरावा, त्याच्यावर टीका टिप्पणी व्हावी. खरंच आम्ही डबक्यातले बेडूक आहेत का हे जरी एखाद्या नावाला दाखवून दिलं तर नक्की आमच्या आणि विचारांच्या कक्षा रुजवायला आम्हाला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी केवळ तालुक्यातलेच नाही तर शेजारच्या तालुक्यातील माझे काही शिक्षक मित्र राजोगडे सरांसारखे आलेले आहेत. आता नावं सगळ्यांची माझ्या लक्षात नाही, खूप लोक आलेले आहेत बाहेरच्या तालुक्यातून आहेत, राधानगिरीतून काय आलेले आहेत, तर काही नातेवाईक आलेले आहेत. कदाचित आमच्या सासऱ्यांना जावयाचं कौतुक बोगळ्याचं स्वाभाविक भावना आहे, माझे आई वडील आहेत, भाऊ आहे तिथं. तर नक्की पोरग वाया गेलं नाही इतका विश्वास ते सगळं बघितलं त्यांच्यामध्ये आला असेल की काहीतरी बरं करतंय, असं जसं तुम्ही बरं लिहिताय तसं मी बरं करतोय असं वाटलं असेल. खरं तर मुलानं यासाठी जन्माला यावं की आई वडिलांच्या अपेक्षा अशा पद्धतीनं पूर्ण कराव्या, नाही तर सरांनी जे सांगितलं उशाला बसून बिस्किट पुडा देऊन जायचं ते वाईट आहे. तर नक्की आणि हे सगळं आहे माझ्यामध्ये म्हणून कदाचित सरांच्या थोड्याफार प्रेमास मी पात्र ठरलो असेल असं कधी कधी वाटतं. आपल्या सर्वांचं प्रेम हे असंच सर्व पदाधिकारी संदेश दादा आहे, सगळे आमचे संघटनाचे पदाधिकारी आहेत, तुम्हा सर्वांचं हे प्रेम असंच राहावं, शिक्षकांचे प्रेम असंच राहावं आणि ह्या तालुक्याच्या गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाचे सदृढ आयाम आपण बनवत जाऊ, त्यांच्यासाठी काम करत राहू, त्याची सतत प्रेरणा आपल्याकडून मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी के देसाई सरांनी गारगोडीत आम्ही कार्यक्रम इतका लपून छपून घेणार होतो या सगळ्यासाठी. के देसाई सर म्हटले माझ्याकडे या, तिकडं कोण येत नाही आणि ते सगळी व्यवस्था करतो. म्हणजे गेली 15 दिवस मला नीट झोप येत नव्हती, पहाटे 4 पासून मी जागायला असायचो. गेली 2 दिवस जरा बऱ्यापैकी झोप लागली कारण सरांनी सगळी संयोजनाची खूप चांगली जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचं, त्यांच्या स्टाफचं, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे संस्थापक या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमच्या शिक्षण विभागावर प्रेम दाखवून या पुस्तकासाठी आणि त्याच्यातल्या विचारांना खूप जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मला सर्वांचा आभार मानून हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांना विनंती आहे जरा एक